नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे। त्याला बघा, तर तुम्ही बघू शकता, हे बघा बाळ छोटंसं आणि इथं बघा वीरू दोघं मिळून खेळत आहे। तर मित्रांनो, आज तुम्हाला मी अशी व्यक्ती दाखवणार आहे की ती खूप म्हणजे एकदम भारी वाटते मित्रांनो, आणि ती आहे माझी स्कूल फ्रेंड। तब्बल आम्ही आज 13 वर्षानंतर भेटणार आहे। तर चला मी तुम्हाला दाखवते, आणि दाखवते म्हणजे मी डायरेक्ट तिला कामालाच लावलंय। तर हे बघा मित्रांनो, ही आहे माझी फ्रेंड गीता। आम्ही 10वी मध्ये सोबत होतो मित्रांनो, आणि 10वी पर्यंत सोबत असल्यामुळं मैत्रीण होती, आणि त्याच्यानंतर आज भेटली। तब्बल 13 वर्ष होत आहे आम्हाला भेटायला, तर आज भेटली मित्रांनो। बघा, आणि डायरेक्ट मी तिला पोळ्या करायला लावल्या। मी तिला काय म्हटलं होतं की नको, काम नको करू, तू फक्त बस। तर ती डायरेक्ट कामाला भेटली। ती म्हटली जाऊ दे, मैत्रीण हक्काची असते, त्याला काय होणार आहे। तर म्हटलं ठीक आहे, मला तर चांगलंच आहे। तर म्हटलं बीड कामाला। तर हे बघा, इकडे पोळ्या वगैरे चालू आहे। तिनं भरपूर अशा पोळ्या केल्या मित्रांनो। आणि आमचे भाऊजी म्हणजे ती दिलदार माणूस आहे, तिचे मिस्टर, तर कुठं गेले काय माहिती, गेले म्हणे बाहेर मार्केटमध्ये, तर अजून आले नाही। तर ते म्हणे अर्धा तासात येतो। तर ठीक आहे म्हटलं। आणि हे इकडे बघा कुकर लावलेला आहे, आणि त्यात आणलेला आहे आम्ही मटन। मटन आलेलं आहे। तर कसं वाटत आहे तुला, सांग? भारी वाटतंय। तर भारी वाटतंय बघ, नुसतं भारी वाटतंय। माझी मैत्रीण भेटल्याबद्दल मला खूप भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय। तर खरंच मित्रांनो, 13 वर्षानंतर आम्ही आज भेटलोय, आणि अक्षरशः तिनं मला ओळखलं सुद्धा नाही। आमची एका दुकानामध्ये भेट झाली मित्रांनो। अशी असते का मैत्रीण? तर एका दुकानामध्ये, जनरल स्टोअर मध्ये आमची भेट झाली। त्यानंतर म्हणजे तिथे कार्यक्रमानिमित्त आलेली होती, आणि मी पण बाहेर मार्केटमध्ये गेली। मी पण मार्केटमध्ये गेलेली होती। तर तिला म्हटलं आता घरी आल्याशिवाय तुला पर्यायच नाहीये। तर ती आली मित्रांनो घरी, आणि मी तिला थांबूनच ठेवलंय। जेवण वगैरे करणार आहे आता। तर तिच्यासाठी छानसा असा स्वयंपाक चालू आहे। कोणी नॉनव्हेज खात नसेल तर वाईट मानू नका। तब्येतीला काय झालं काय माहिती, अचानक असं आली म्हणून खोकला चालू झालाय मला। मी आले म्हणून ती आली म्हणून खोकला चालू झालाय मला। तर तसं काही नाही मित्रांनो, काहीतरी झालंय, अचानक सुरू झालंय। तर बघा किती छान पैकी पोळ्या केल्या मित्रांनो, मला पण येत नाही। वा 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 वा, आणि ते बी आज मैत्रिणीच्या हातच्या खायला भेटणार आहे। अरे काय झालं तर ठीक आहे मित्रांनो, आज आम्ही भरपूर असं म्हणजे रात्रभर आम्ही गप्पा वगैरेच करणार आहे। तर खूप भारी वाटलंय मित्रांनो मला, तब्बल 13 वर्षानंतर माझी मैत्रीण भेटली आहे। तर ठीक आहे, चला तो नंतरचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर दाखवते। तर या मित्रांनो, जेवायला आता सगळी स्वयंपाक वगैरे रेडी झालेला आहे, आणि आता जेवायचं आहे। तर हे बघा भाऊजी तिथं आलेले आहे इथं। तर भाऊजी कसं वाटतंय आमच्या घरी येऊ? हॅलो, ओके म्हणता मस्त। तर हे बघा इथं विरूचे पप्पा जेवायला बसले, आणि भाऊजी जेवायला बसले, आणि हे बघा दादू, हा जो माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे, आणि ही विरू। तर विरू बघा कशी मदत करते। काय बाळा? ओ, तुला चटई पाहिजे का? बरं, तुला बी चटई। उलटी झाली ती, अशी टाका। बसा इथं, बसा बसा, मांडी घाला, छान छान। इकडे बघा, जेवायला या म्हणा, जेवायला या म्हणा विरू, जेवायला या म्हणा, या। तर या मित्रांनो, लस्सी प्यायला आता आमचे जेवण वगैरे झालेले आहे। मस्तपैकी जेवण झाले, आणि आता म्हटलं चला उन्हाळा आहे तर थोडंसं थंड थंड काहीतरी आपण खाऊ। तर त्यासाठी आम्ही इथं आणलेली आहे लस्सी। तर चला लस्सी प्यायला। तर ही बघा माझी मैत्रीण नाही म्हणतीये, तिला आलंय जीवार, तिचं झालंय फुल जेवण, आणि ती म्हणते की आता नकोय मला, असं म्हणल्यानं जमणार आहे का बरं, तुम्ही सांगणार? तर हे बघा मित्रांनो, घेतलंय बरं का, तुमच्यामुळं घेतलंय आता फक्त, नाही नाहीच म्हणत होती। तर चला लस्सी प्यायची आहे आता। लस्सी घ्या पटकन। तर बघा लस्सी वगैरे, आता जेवण वगैरे झालंय, म्हटलं काहीतरी थंड थंड द्यावं असं वाटत होतं, तर म्हटलं आता चला लस्सी वगैरे देऊ। तर लस्सी आता पित आहे सगळेजण। हे बघा चिल्लर पार्टी, त्यांचं तर झालं पण पिऊन,
माझ्या विरूचं तर झालंय, दादू पितोय अजून. हो ते लय काम बेकार आहे. अरे बापरे, लग त्याच्यात ग्लास ठेवायचा. इकडे इकडे बाळा, ते शी अजून. तर या मित्रांनो, तुम्ही पण लस्सी प्यायला आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आमची एवढ्या वर्षानंतर भेट झाली त्यामुळं खूप भारी वाटलं मित्रांनो. आणि लस्सी पिऊन घे पहिले, लस्सी पिऊन नाही राहिली. काय झालं काय माहिती हसायला. तू घेतली का? तू केली का? मी घेते ना. घे 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 पहिले. तर ठीक आहे मित्रांनो, या तुम्ही पण लस्सी प्यायला आणि ब्लॉग काढते दिदी. तर हे बघा मित्रांनो, मी इथे विरांशीला घेतलेलं आहे गिफ्ट. पण बघू शकता त्याच्यामध्ये काय आहे तर मी तुम्हाला दाखवते. तर आपण त्याला ओपन करू. ओपन करायचं आहे आता. ते काय घेतलं बाळा तुला? जुजू घेतला बाळाला. हे बघा मित्रांनो, तर बघू शकता किती छान पैकी आलेला आहे. म्हणजे अजून ओपन करते त्याला आता. बाळा जुजू घेतला. बाळा जुजू घेतला. हो वाव, छान छान. बाळा जुजू घेतला. आवडला का मग तुला? आता आवडला तुला जुजू? ओ माय, आवडला तुला जुजू? हा, याच्यावर बसती तू. हा, तर हे बघा अशा प्रकारे घेतलेला आहे. आणि गादी तर मस्त आली, त्याच्यात छानपैकी आलेली आहे एकदम. झोपायचं नसतं बाळा, त्याच्यात बसायचं असतं. हे बघा असं बसायचं असतं त्याच्यामध्ये, मग असं झोका खेळायचा असतो. छान छान. तर विरूचा हट्ट पुरवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली मित्रांनो. तर बघा इथं वरती बांधायची होती दोरी आणि तिथं हात पण पुरत नव्हता. तर माझी पार्लरची चेअर ठेवली, त्यावर स्टूल ठेवला आणि नंतर ती दोरी त्यामध्ये बांधली. आधी त्यावर झोका बांधायचा आहे. तर बघा मित्रांनो, कुठं आहे तर भरपूर आहे, पण लेकरासाठी काहीच वाटत नाही मित्रांनो ते. तर बघा, आणि तिला बसायचं होतं झोक्यामध्ये. तिला हा झोका खूप आवडला होता, तर मी त्यासाठी ऑर्डर केला होता आणि आता झोका घेतला आणि तिथं मस्त झोका खेळत आहे. तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत जाईन मित्रांनो. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू व्हिडिओ बघत जा मित्रांनो. आणखी काही वाटत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आम्ही त्यानुसार आम्ही व्हिडिओ करत जाऊ मित्रांनो. तर ठीक आहे, चला मित्रांनो, बाय बाय. आता विरू खेळत आहे झोका.